संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व मसाजोग येथील ग्रामस्थ आंतरवाडी सराटीकडे रवाना झालेत। ते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला भेट देणार आहेत। त्या उपोषणात सहभागी होणार आहेत। आपण बघतोय या ठिकाणी धनंजय देशमुख व मसाजोग येथील ग्रामस्थ आंतरवाडी सराटीकडे निघण्यासाठी एकत्र जमलेत आणि आताच ते जे आंतरवाडी सराटीकडे जाणार आहेत। आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची संवाद साधणार। काय सांगाल, आपण आज आंतरवाडी सराटीकडे जाणार आहात, मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहात, उपोषणात सहभागी होणार आहात। आम्ही कुटुंबीय दादा उपोषणाला ज्या दिवशी बसणार होते त्याच्या अगोदरच्या दिवशी भेट घेतली होती दादांसोबत चर्चा केली होती। आज आम्ही गावकरी दादांच्या उपोषणामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जात आहोत। आम्ही थांबणार आहोत तिथं आज उद्या, आणि उद्या सकाळी महिला येणार आहेत आणि सर्वजण आम्ही आरक्षणाच्या या लढ्यामध्ये गावकरी मसाजोगचे सहभागी होत आहोत। उद्या वैभवी सहभागी होणार आहे। ते सकाळी कळेल ते येणार आहे का। आपण जर बघितलं तर उपोषणाचा तिसरा दिवस आहे। जरांगे पाटलांची तब्येत खालावली। यापूर्वी वैभवी विनंती केली की तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही उपोषण करू नका, आपण आरक्षणाचा लढा लढत राहू। सर्व समाजाचीच भावना ती आहे की दादांची गरज खरं बघितलं तर सगळ्यांना पाहिजे। पहिल्यांदा दादांची गरज आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्यानंतर आल्या तरी चालतील, पण दादांची खूप गरज आहे। या संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे की दादांची भूमिका ह्याच्यामध्ये काय होती। दादा खूप हळहळले होते ह्याच्यामध्ये, आणि दादांची खरंच इतकी गरज आहे समाजाला, ते प्रत्येक कुटुंब महाराष्ट्रातलं असं म्हणतं की दादांची गरज आहे। आणि आम्ही त्याच भूमिकेमध्ये त्या दिवशी दादांना बोललो होतो की दादा तुमची पहिले गरज आहे सगळ्यांना, मग बाकी सगळं। पण दादांनी सांगितलं होतं की मी अगोदरच तारीख दिलेली आहे आणि मी आरक्षण म्हणजे माझं तरी काय करणार आहे, मी माझ्या शरीराकडे बघून हातातोंडाला आलेला गॅस कशाला जाऊ देऊ, असं दादाने आम्हाला समजून सांगितलं होतं। उद्या तुम्ही सुद्धा उपोषण करणार आहात का? हां, मी उपोषण करणार होतं। निश्चित हे धनंजय देशमुख होते, ते जरांगे पाटलांच्या भेटीला जातात, उपोषणाला सहभागी। काय सांगाल, जरांगे पाटलांचं हे 7वं उपोषण आहे। अजूनही मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं, मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे। मनोज दादांच्या जवळपास 1.5 वर्षापासून आपलं ह्याच्यासाठी रिझर्वेशन मिळण्यासाठी मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणून 1.5 वर्षापासून ते सातत्याने या गोष्टीचा प्रयत्न करीत आहेत। आणि दादाच्या महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्या उपोषणामुळे जवळपास महाराष्ट्रातल्या 4 ते 5 लाख कुटुंबांना आजपर्यंत ओबीसीचे कुणबी मराठीचे प्रमाणपत्र मिळाले, त्याच्यातून त्यांना बराचसा लाभ पण मिळालेला आहे। आणि उर्वरित जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला पण ह्याच्यातून कुणबीतून आरक्षण देण्यात यावे, ह्याच्यासाठी दादा आज पण 3 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत। तर ह्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं विनंती आमची पण सर्व समजा मसाजोग वाशी म्हणा किंवा महाराष्ट्रातील सर्व मराठा जनतेची की त्यांना लवकरात लवकर हा विषय निकाली काढून पूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्यांना सामावून घ्यावं हीच विनंती। आणि ह्यासाठी आमच्या आज मसाजोग वाशी यातून जवळपास 50 ते 60 युवक उपोषणाला निघाले। तसंच उद्याच्या पण महिला 50 ते 60 त्या आजच निघणार होत्या, परंतु आम्ही त्यांना उद्याच्या सकाळी या म्हणून सांगितलं। जवळपास 50 ते 60 महिला आमच्या तिथल्या उद्या सकाळी या ठिकाणावर उपोषणासाठी रवाना होणार आहेत। तिथं गेल्याच्या नंतर ते दादांचं उपोषण सुटेपर्यंत त्याच ठिकाणी थांबणार आहेत। निश्चितच काय सांगाल, सरपंच संतोष देशमुख जे आहे ते प्रत्येक आंदोलनात सहभागी व्हायचे, जरांगे पाटलाच्या उपोषणात सहभागी व्हायचे, आज ते नाही, त्यांच्याशिवाय गावकऱ्यांना उपोषणात सहभागी व्हावं लागतं, काय वाटतं? आता ते दुर्दैव आहे, पण पाटलांनी उपोषण वगैरे करायला नाही पाहिजे, कारण त्यांनी 7 उपोषण आता चालू आहे त्यांचं, कारण त्यांची तब्येत बरोबर नाही। सरकारनं वेळीच त्यांना उपोषणापासून थांबवायला पाहिजे आणि आरक्षणाचा मुद्दा काढायला पाहिजे निलंबित करून। निश्चितच आपण बघतो हे सर्व मसाजोगचे ग्रामस्थ होते जे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणात सहभागी होतात। काय सांगाल, आपण हे आज जे आहे ते उपोषणात सहभागी होणार आहात? आम्ही दिनांक 25 तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटलांचं जो उपोषण चालू आहे त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी धनंजय भैयासोबत अंतरवालीला जात आहोत आणि तिथे मुक्कामी राहून उपोषणाला सुद्धा बसणार आहोत। आणि त्याचबरोबर सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, तसेच संतोष अण्णांच्या मारेकरांचा सुद्धा लवकरात लवकर निर्णय लागेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आपण बघतो या ठिकाणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह मसाजोगचे ग्रामस्थ होते जे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणात सहभागी होणार आहेत। तत्पूर्वी आपल्याशी त्यांनी संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.